ओके सो हॅलो एव्हरीवन, वेलकम टू इम्पल्स बॅच डाउट सॉल्विंग सेशन मॅथमॅटिक्स. आजचा आपला टॉपिक आहे वेक्टर्स. सो वन शॉट आज आपण टोटल 4, हे 4, हे 3 आणि हे 4, टोटल 11 क्वेश्चन्स आज वन शॉट आपण घेणार आहोत. सो बघून घ्या टोटल हे 11 प्रश्न. हाय, चांगले प्रश्न आहे, सीईटी साठी इम्पॉर्टंट पण आहे काही याच्यातले. सो हॅव अ लुक. बघा फर्स्ट क्वेश्चन. इफ ए अँड बी आर युनिट वेक्टर्स which make angle 30 and 180 with x axis. बघा ऍक्च्युली हाच पहिला प्रश्न आणि याच्यातच थोडासा एरर आहे. काय म्हणतं बघा, वेक्टर्स, एक वेक्टर असा आहे जो 30 डिग्री बनवतोय एक्स ॲक्सिस पासून, आणि दुसरा वेक्टर बघा 180 डिग्री, बरोबर. म्हणजे दुसरा वेक्टर असा काहीतरी असेल. ओके, सो या दोन वेक्टर्स मधला अँगल किती रे? हा वाला एक, याला मी म्हणतो पी आणि याला म्हणतो क्यू. पी अँड क्यू, पी बार अँड क्यू बार मधला अँगल किती? व्यवस्थित बघा, 180 मायनस 30 हा जो अँगल आहे, 180 डिग्री मायनस 30 डिग्री विच इज 150 डिग्रीज, बरोबर. विचारलं काय, ए प्लस बी जेव्हा ॲड होतील, ए बार प्लस बी बार, तर त्याचा रिझल्टंट, त्याचा मॅग्निट्यूड विचारलं आहे. वेक्टर्सचा हा बेसिक फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे, अंडर रूट पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस 2 पी क्यू कॉस थिटा, बरोबर. थिटा काय? अँगल बिटवीन द वेक्टर्स काय आहे? 150 डिग्री. पी आणि क्यूच्या व्हॅल्यू दिली आहे का रे? युनिट वेक्टर्स म्हटलं, व्यवस्थित बघा, युनिट वेक्टर्स म्हणजे मॅग्निट्यूड काय 1 असणार ऑब्व्हियसली, ठीक आहे. सो बघा, 1 प्लस 1, 1 स्क्वेअर 1च असतो, 1 प्लस 1 प्लस 2 इंटू 1 इंटू 1, कॉस 150 किती आहे? कॉस 150 डिग्रीज. 150 म्हणजे कुठे? इथे सेकंड क्वाड्रंटला, बरोबर. कॉस निगेटिव्ह असणार किती? 180 मायनस, आपण त्याला काय लिहू शकतो, 180 मायनस 30, बरोबर, म्हणजे 150. सो हे येईल 1 प्लस 1 किती होईल रे? 2 प्लस 2 इंटू कॉस 150 येईल मायनस कॉस 30, बरोबर. सो मायनस √3/2. सो हे 2 2 कॅन्सल होईल आणि आपलं आन्सर यायला हवं √2 मायनस √3. पण चारही ऑप्शनपैकी असं एकही ऑप्शन नाही. सो हा क्वेश्चन ॲक्च्युली, ज्याचा डाऊट आहे ना, काय इश्यू नाही, आन्सर हेच बरोबर आहे या क्वेश्चनचं, पण क्वेश्चन ॲक्च्युली 180 डिग्रीजच्या ऐवजी 120 डिग्रीज पाहिजे होता. क्वेश्चन रॉंग आहे हा. ओके, क्वेश्चनमध्ये एरर आहे, त्यामुळे काही इश्यू नाही आहे. जर तुम्ही 180 नुसार सॉल्व्ह कराल तर तुमचं हे आन्सर येईल, ठीक आहे. आपण आता ओरिजिनल क्वेश्चनकडे जाऊ. 120 पासून सपोज हा अँगल जर 180च्या ऐवजी 120 असता, तर पी बार आणि क्यू बार मधला अँगल किती आला असता? काय नाही, सगळं सेम, फक्त इथं 120 डिग्री आलं असतं, बरोबर. 120 आणि मग 30 सबट्रॅक्ट केले असते, आलं असतं 90 डिग्रीज. आणि मग आपला रिझल्टंट ए बार प्लस बी बार आला असता अंडर रूट ऑफ 1 स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर प्लस 2 इंटू 1 इंटू 1 इंटू कॉस 90. पण कॉस 90 झिरो असतो, सो ही अख्खी टर्म होईल झिरो, आणि आन्सर आलं असतं तुमचं √1 प्लस 1 विच इज √2, आणि तो मॅच झाला असतो तुमच्या ऑप्शन सीला, √2. ठीक आहे, क्वेश्चन एरर होता, 120 डिग्री पाहिजे होतं, 180 दिलेलं. 180 असेल तर हे आन्सर आहे, नो डाऊट. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊ. काय म्हणतं, इफ 1, 2 आणि 3 वेक्टर्स दिल्यार पोझिशन वेक्टर्स ऑफ द वर्टायसेस ए बी सी ऑफ ट्रायंगल ए बी सी, फाइंड पोझिशन वेक्टर ऑफ द पॉइंट इन विच बायसेक्टर ऑफ अँगल ए मीट्स बी सी. ठीक आहे, बघा, सगळ्यात आधी ट्रायंगल कन्सिडर करू आपण. ओके, ह्याला मी म्हणतो ए, बी आणि सी, रिस्पेक्टिव्ह कॉर्डिनेट्स दिलेत त्यांचे. एचं काय रे बघा, 4, 7 आणि 8, बघा 4 आहे, 7 जे 8 के, बरोबर, असं लिहितो आपण त्याला, 4, 7, 8. याचं असेल 2, 3, 4 बीचं, बरोबर. आणि सीचं काय असेल 2, 5, 7. सो आणि काय म्हटलं, अँगल बायसेक्टर. सपोज याला मी अँगल बायसेक्टर इथं मीट करतो पॉईंटला मी नाव देतो डी, बरोबर. म्हणजे बेसिकली हा अँगल आणि हा अँगल इक्वल पाहिजे. याचा अर्थ काय रे, ही साईड इक्वल आहे, बरोबर. पण काय पोरं काय जनरली मिस्टेक करतात की ते समजतात की हा, हे दोन साईड इक्वल आहे,
म्हणजे हा जो पॉईंट आहे डी तो मिड पॉईंट असेल. आणि पोरं काय करतात, ए म्हणजे 2+2, सपोज बी बार आहे हा, बरोबर, बी बार प्लस सी बार बाय 2 असा आन्सर लिहून येतात. पण हे टोटली कम्प्लीट ट्रू आपण म्हणू नाही शकत त्याला. हे फक्त केव्हा व्हॅलिड आहे, आयसोसिलेस ट्रायंगल माहिती आहे का तुम्हाला, जेव्हा ह्या दोन साइड्स इक्वल असतील ना रे, तेव्हा हे दोन अँगल्स इक्वल असतील. आणि त्यामुळे आपण मग सिमिलॅरिटीमुळे प्रूफ करून दाखवू शकतो की हा पॉईंट जो आहे तो मिड पॉईंट आहे. पण या केसमध्ये रॅन्डम ट्रायंगल आहे, आपल्याला माहिती नाही आहे की ह्या दोन साइड्स इक्वल आहे का. आपण चेक पण करू शकतो, ए सी आणि ए बीचे आपण लेंथ काढू शकतो, बरोबर. त्याच्याने तुम्हाला कळेल की इकडे इक्वल बनत नाही ए बी आणि ए सीची लेंथ. त्यामुळे आपण एक जनरिक टर्मसाठी कसं करायचं आता तुम्ही हे लक्षात घ्या. बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम नाव ऐकलंय का, बीपीटी, इम्पॉर्टंट आहे. 9th स्टँडर्डमध्ये आय गेस तुम्ही केलं असेल. त्याचं काय म्हणणं आहे बघा, की ए बी, हा बघा, हा ए बी अपॉन हा ए सी हा असतो इक्वल टू बी डी अपॉन डी सी, बी डी अपॉन डी सी. हे इकडे वापरायचं, ही मेन स्टेप आहे या क्वेश्चनची, हिंट आपण म्हणू शकतो. बघा आता ए बी बार काय येईल रे, ए बी बारला मी लिहू का बी बार मायनस ए बार, तो काय येईल 2-4 -2 आय कॅप प्लस 3-7 -4 जे कॅप प्लस 4-8 परत -4 के कॅप, बरोबर. सिमिलरली मी ए सी बार काढतो. आता का काढतो मी, हे आपल्याला इथे लागणार आहे बीपीटीसाठी, ए बी आणि ए सी, बरोबर. त्याला काय मिळू, सी बार मायनस ए बार, बरोबर. बघा सी बार मायनस ए बार, 2-4 -2 आय कॅप, 5-7 परत -2 जे कॅप आणि 7-8 म्हणजे हा आला मायनस के कॅप, बरोबर. आपण आता इथे मॅग्निट्यूडच्या टर्म्समध्ये डील करणार आहे. ए बी ए सी लेन्थ्स असतात या, बरोबर, बीबीटीमध्ये. तर बघा मॉड ऑफ ए बी बार काय येईल मग, बघा अंडर रूट -2चा स्क्वेअर असतो 4, -4चा स्क्वेअर असतो 16, परत -4चा स्क्वेअर असतो 16. तुम्ही हे ॲड कराल, 16 + 16 32 + 4 36चा रूट येईल 6. आणि तसंच मॉड ऑफ ए सी काय येईल बघा, अंडर रूट -2चा स्क्वेअर 4, परत -2चा स्क्वेअर 4 आणि -1चा स्क्वेअर 1. हे येईल 4 + 4 + 1 विच इज 9. 9चा स्क्वेअर रूट काय 3. सो बघा आपलं ए बी बाय ए सी ही जी व्हॅल्यू आहे ही आली आहे 6/3 विच इज 2. सो मी लिहू का 2 = बी डी बाय डी सी, बरोबर. याचा अर्थ आपल्याला काय कळलं रे, की जो पॉईंट डी आहे ना हा 2:1 या रेशिओमध्ये डिवाइड करतोय या ट्रायंगल, या बेस जो आहे ना बी सी. म्हणजे सपोज हे बघा असे मी 3 भाग पाडले, याचे टोटलचे काय बी सी आहे, 3 भाग पाडले मी, एक्स एक्स आणि एक्स म्हटलं, ठीक आहे. तर आपला जो बायसेक्टर आहे ना तो बरोबर या पॉईंटला मॅच होतो. हे डबल आहे आणि हे 1 टाइम्स, म्हणजे 2:1 रेशिओ मेंटेन होतोय. सो वी कॅन कमेंट दॅट पॉईंट डी divides BC in ratio, काय रेशिओ 2:1, बरोबर. आता बघा किती इझी झाला क्वेश्चन. सेक्शन फॉर्म्युला माहिती, बघा हा बेस आहे बी सी, तुम्हाला बीचे कॉर्डिनेट्स माहिती आहे, तुम्हाला सीचे कॉर्डिनेट्स माहिती आहे, तुम्हाला रेशिओ माहिती आहे 2:1. ऑब्विसली किती इझी झाला आता क्वेश्चन. आता तुम्हाला या पॉईंटचे कॉर्डिनेट्स फाइंड करण्यात काहीच अवघड नाहीये. सेक्शन फॉर्म्युला काय माहिती असेल, डीचे जे कॉर्डिनेट्स मी लेट करतो XYZ, तर मी एक्सला लिहू का, बघा एक्स, डीचे मी कॉर्डिनेट्स लेट करतो XYZ. सेक्शन फॉर्म्युला काय म्हणतो 2:1 रेशिओ, बरोबर. मग हे होईल 2 टाइम्स साईडचा, म्हणजे 2C बार या केसमध्ये 2C बार प्लस लेफ्टवाला बी बार अपॉन 2+1, बरोबर. मग एक्स कॉर्डिनेट काय येईल आपलं, एक्स कॉर्डिनेट नाही म्हणता येणार ॲक्च्युली, हा अख्खा वेक्टरच आहे एक्स बार, कारण आपला सी बार आणि बी बार जो आहे तो XYZ या टर्म्समध्ये.
बरोबर. सो हे कोऑर्डिनेट सिलेक्ट करायची तशी काही गरज नाहीये, आपल्याला डायरेक्ट वेक्टरच निघाला अख्खा. बघा, हा जो वेक्टर आहे पॉईंट डी, ह्याला मी डी बारच म्हणतो. बघा, 2c म्हणजे किती, 2 टाइम्स 2i कॅप प्लस 5j कॅप प्लस 7k कॅप प्लस बी बार किती आहे रे, 2i प्लस 3j प्लस 4k होल अपॉन 2 प्लस 1 किती, 3. सो आन्सर आलं आहे आपलं. बघा, याला मी सिम्प्लिफाय करतो आता इकडे. सो आपलं फायनल आन्सर कॅपिटल डी बार म्हणजे इंटरनल बायसेक्टर जो क्वेश्चनमध्ये विचारला आहे बायसेक्टर. बघा, 2 इंटू 2 4 आय प्लस हा किती आहे 6, मग हा येईल 1/3, तर मी साईडला काढतो 6i कॅप प्लस बघा 2 इंटू 5 10 प्लस हा 3 13 प्लस 13j कॅप प्लस 2 इंटू 7 14 प्लस हा एक 4 14 प्लस 4 18k कॅप. सो या क्वेश्चनचं हे आन्सर बनेल आपलं 1/3 ऑफ 6i प्लस 13j प्लस 18k. याच्यात काय डाऊट आहे का बघा. इम्पॉर्टंट काय, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम वापरायची हे स्ट्राईक करण्या क्वेश्चनमध्ये जास्त इम्पॉर्टंट आहे. इथं मिड पॉईंट कन्सिडर करून चालणार नाही, कारण हा ट्रँगल जो आहे हा आयसोसिलस गिवन नाही आहे क्वेश्चनमध्ये. बरोबर, तेवढंच एक मिस्टेक करतात पोरं, बाकी काही नाही. ऑप्शन्स नव्हते क्वेश्चनला, ठीक आहे थेरोटिकल होता, पण हा क्वेश्चन होता, इम्पॉर्टंट होता, सीईटीला येऊ शकता तसे. ठीक आहे, आन्सर आहे या क्वेश्चनचं हे. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊ. इफ ए बार अँड बी बार रिप्रेझेंट साइड्स ए बी अँड बी सी ऑफ रेग्युलर हेक्झागॉन. ठीक आहे, हेक्झागॉनचे प्रश्न चालेल. काय करायचं, हेक्झागॉन बनव आपण एक. हेक्झागॉन माहिती 6 साइड्स, बरोबर. मी काय लेट करतो बघा, ए बी कुठल्या ऑर्डरमध्ये घ्या, क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज, ते एवढं या क्वेश्चनमध्ये फरक नाही पडणार. ए बी सी डी ई एफ, बरोबर. 6 साइड्स हेक्झागॉनचे. काय म्हटले, साइड ए बी, हा जो ए बी आहे साइड, ह्याला ए बार म्हटले, आणि बी सी ह्याला म्हटलंय काय, बी बार, बरोबर. ठीक आहे, आणि विचारलं काय, एफ ए बार हा वेक्टर इन टर्म्स ऑफ ए अँड बी विचारलंय. ठीक आहे, विचार करा आता. बघा, तुम्हाला मी 2 मेथड सांगतो. एक आहे प्रॉपर सॉल्विंग करून आणि एक आहे थोडंसं लॉजिक वापरून. ठीक आहे, सॉल्विंग मेथड, लॉजिक मेथड. ठीक आहे, कधी पण लॉजिक आरी करू आपण, सोपं वाटेल तुम्हाला, बाकी काही नाही. बघा, हा ए बार आहे, बरोबर, आणि काय रे, हा बी बार आहे. आता तुम्ही डायरेक्ट, आपल्याला माहिती आहे काय रे, आपल्याला काय काढायचं आहे, असा कुठला तरी वेक्टर आपल्याला बनवायचा आहे, बरोबर, एफ ए बार. मी काय करतो बघा, ऑप्शन्स चेक करतो डायरेक्ट मी. ऑप्शन नंबर सगळ्यात सोपावाला सी दिसतो, ए बार प्लस बी बार. तुम्हीच विचार करा, ट्रायंगल ऑफ ॲडिशनने ए असा आहे बी असा आहे, मग ए बार प्लस बी बार कसा बनेल. हा एक वेक्टर असा, हा एक असा, त्याचा रिझल्टंट असा, म्हणजे रिझल्टंट कुठला तरी खालच्या साईडला बनणार आहे, बरोबर. पण हा तर वरती चाललाय, सो मी ए बार प्लस बी बार डायरेक्ट क्रॉस करतो की नाही, हा चुकीचा आहे. ठीक आहे, आता बघा, हा ऑप्शन एलिमिनेशनसाठी चांगली आहे ही मेथड बेसिकली. आता मी ऑप्शन ए चेक करतो, बी बार तसाच लिहिला, आणि मायनस ए बारचा अर्थ काय होतो रे, ए बार तसाच पण त्याची डायरेक्शन उलटी, म्हणजे आपला ए बार असा होता ना, बरोबर, त्याची डायरेक्शन फक्त चेंज केली मी. आता या 2 वेक्टर्सला ट्रायंगल लॉने कसं ॲड करायचं, हे असंच ए बारला असं घेतो मी, बरोबर, तर आपला रिझल्टंट कसा येईल, असा काहीतरी येईल, बरोबर. एक मिनटं, हा वेक्टर एक असा आहे, ठीक आहे, असं अज्युमच नका, असं अज्युम करा की एक इकडे चाललं, एक इकडे चाललं, तर रिझल्टंट या दोघांच्या मध्ये कुठेतरी लाय करणार आहे, बरोबर, या साईडला जसा इकडे आलेला. सो हा पण काय मॅच करत नाही आपल्याला जो हवा आहे तो. सो बी बार मायनस ए बार हाय मी क्रॉस मारतो. आता मी चेक करतो ए बार मायनस बी बार, याचा अर्थ काय रे, हे बघा, ए बार ॲज इट इज, बरोबर, आणि मायनस बी बार म्हणजे हा जो ॲरो आहे फक्त हा या साईडला येईल, असा जो इकडे जाईल, म्हणजे असं काहीतरी, बरोबर. हा मायनस बी बार असेल आणि हा असेल ए बार.
ह्या दोघांना ऍडच करायचं, या दोघांना ऍड केलं तर बघा ए बार प्लस मायनस बी बार काय बनेल, ए बार मायनस बी बारच बनणार आहे. आणि यांचा रिझल्टंट बघा प्रॉपर असाच दिसेल. हे दोन म्हणजे सारखेच आहे, म्हणजे मी कन्क्लूड करू शकतो की माझं ए बार मायनस बी बार आन्सर येऊ शकते. चान्सेस खूप आहे या क्वेश्चनमध्ये. मी टिक हेच करून येणार, ए आणि सी तर मॅच नाही करणार आणि नन ऑफ दिसचे चान्सेस पण नाही. ए मायनस बी अॅक्युरेट वाटतंय कारण बघा एकदम पॅरलल बनले. ठीक आहे, सो या केसमध्ये ही लॉजिकल मेथड झाली. आता सॉल्विंग वेने बघा, सॉल्विंग वेने पण काही एवढं अवघड नाही आहे, मी दाखवतो तुम्हाला. एफ ए बार काढायचा बरोबर. आता हे हा जो हेक्झॅगॉन आहे माहिती असेल सिमेट्रिकल आहे स्ट्रक्चर बरोबर. सिमेट्रिकलने माझं काय म्हणणं की एफ ए बार आणि हा डी सी बार हे पॅरलल आहे आणि यांची लेंथ सेम असेल. सो शेवटी मी एफ ए बार काढू का डी सी बार काढू, इट्स वन अँड द सेम. सो मी कमेंट असं करता येईल मला, एफ ए बार आणि डी सी बार शेवटी सेमच आहे. मी डी सी बार काढलं तरी काही फरक नाही पडणार आहे याचा, असं मला सांगायचं आहे तुम्हाला. ठीक आहे, तर आता बघा व्यवस्थित बघा, ए बी प्लस बी सी काय देईल आपल्याला बघा. ए टू बी गेलो मी आणि बी टू सी गेलो, याचा अर्थ काय, मी ए टू सी गेलो बरोबर, मी ए टू बी जातोय आणि मग बी टू सी जातोय. ए टू बी टू सी याचा अर्थ मी गेलो ए टू सी बरोबर, हे कळतंय. सिमिलरली आता बघा मी ए टू डी जातोय आणि डी टू सी जातोय. व्यवस्थित बघा, ए टू डी जातोय आणि डी टू सी जातोय, ह्याचा अर्थ परत मी ए टू सीच जातोय, ए टू डी मी जातोय आणि मग डी टू सी जातोय. याचा अर्थ मी परत ए टू सीच गेलो. त्याच्यात काय डाऊट कोणाला, बरोबर. तर बघा मी ह्याला ए सी जो आहे ह्याला मी लिहू शकतो का मग ए बी प्लस बी सी. ए बी काय आपला ए बार बरोबर, प्लस बी सी काय बी बार बरोबर. सो मी ए सीला काय लिहू शकतो, या ए सीला ए बार प्लस बी बार बरोबर. आणि मी तुम्हाला काय सांगितलंय, डी सी आणि एफ ए बार शेवटी सेमच आहे. सो बघा मी हा ए डी असंच लिहितोय इथे, प्लस मी डी सीच्या जागी काय लिहितोय एफ ए, कारण सिमेट्रिक स्ट्रक्चर आहे. इज इक्वल टू हे बघा ए बार प्लस बी बार, ए सी म्हणजे काय ए बार प्लस बी बारच बरोबर. आता मी हा ए डी तिकडे घेऊन जातो. सो एफ ए बार काय येईल आपला ए बार प्लस बी बार, ए बार प्लस बी बार मायनस ए डी बार. आता ए डी परत सिमेट्रिक आहे बघा, हा जर आपण सेंटर मानला तर हा आणि हा बी सी हे सिमेट्रिक आहे, म्हणजे हा सेंटरपर्यंत हा बी आहे आणि परत सेंटरपासून खाली हा अजून एक बी आहे. सो टोटल ए डी बार हा असेल ट्वाइस ऑफ बी. हा जो ए डी बार आहे परत सिमेट्रीमुळे हे बघा, हा एक रिजन बी सी आणि हा याला मी सेंटरला ओ लेट करतो ए ओ सेमच आहे, आणि ए ओ आणि ओ डी हे पण सेमच आहे, विच इज इक्वल टू बी सी ड्यू टू द सिमेट्रिसिटी ऑफ द हेक्झॅगॉन. सो मग हे काय होईल बी बार हवाला प्लस अजून एक बी बार टू बी बार. सो आपला आन्सर काय आलं बघा, ए प्लस बी मायनस टू बी विच इज ए बार मायनस बी बार एफ ए बार. आलं का, ऑप्शन नंबर काय परत बीच. सो बघा लॉजिकली तुम्ही थिंक करा का सॉल्विंगने जा, सर तेच येणार आहे, बस अप्रोचेस वेगळे होते. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन करतो. अ वेक्टर कोप्लेनर विथ वेक्टर्स आय प्लस जे अँड जे प्लस के अँड पॅरलल टू द वेक्टर. ठीक आहे, या वेक्टरला पॅरलल आहे बरोबर. सो टू आय कॅप मायनस टू जे कॅप मायनस फोर के कॅपला पॅरलल. मी काय करतो, टू कॉमन दिसतोय तो काढतो मी, आय कॅप मायनस टू जे कॅप मायनस टू के कॅप. सगळ्यात आधी मी बघेल पॅरलल म्हणजे काय रे, ह्याचे जे कोएफिशियंट्स आहेत 1 -2 आणि -2 ह्याचाच मल्टिपल पाहिजे बरोबर, जो आपल्या चार ऑप्शनपैकी एक आहे, कारण हे पॅरलल म्हणत आहे, या वेक्टरला पॅरलल आहे जो वेक्टर ह्या चारपैकी एक आहे. सो बघा ऑप्शन ए 1 0 -1. पॅरललसाठी काय असतं रे आपलं A1 अपॉन A2 बरोबर. आपण काय करतो रेशिओ काढतो सिम्पली बरोबर, इज इक्वल टू B1 अपॉन B2 इज इक्वल टू C1 अपॉन C2. तर ऑप्शन ए बघा 1 0 -1 तर 1 अपॉन 1 तर ठीक आहे 1 असतं, पण -2 अपॉन 0 आणि -2 अपॉन -1 हे काही 1 येत नाही. सो मी डायरेक्ट इथे काय करेल ऑप्शन एलिमिनेट करेल. आता मी जाईल ऑप्शन 2 कडे, तो काय म्हणतोय 1 -1 -2. परत मी यांचा रेशिओ काढेल,
काय येईल 1 बरोबर 1/1 विच इज 1 -2/-1 विच इज 2 आणि -2/-1 म्हणजे रेशिओ परत सिमिलर येत नाहीये. याचा 1 येतोय, याचा 2 येतोय, याचा 1 येतोय. सो हा पण ऑप्शन एलिमिनेट. ऑप्शन सी 1 1 -1. तुम्हीच बघा आता ह्यांचा रेशो तुम्ही काढाल, हा सुद्धा येणार नाही इक्वल. पण आता ऑप्शन डी बघा 3 3 -6 बरोबर. मी काय करतो त्याच्यातनं बघा 3 कॉमन काढतो. ठीक आहे, सॉरी एक मिनटं. हा मी 2 कॉमन काढला तर इथं फक्त जे कॅप राहील आणि हा पॉईंट होईल 1 -1 आणि 2. ठीक आहे, आपण परत चेक करू, एवढा काही इश्यू नाही. बघा झिरोला ऑप्शन तर काय पॉसिबल नाहीच आहे. ठीक आहे, आता बघा 1/1 विच इज 1. ओके, सो या केसमध्ये बघा ऑप्शन बी एलिमिनेट करणं आपण काही बरोबर नाही. कारण बघा 1/1 पण 1च येणार, -1/-1 पण 1च येणार आणि -2/-2 पण 1च येणार. ठीक आहे, बी राहू द्या. ऑप्शन सी बघा 1/1 विच इज इक्वल टू 1. पण 1/-1 हा -1 आला. सो मी काय केलं बघा ऑप्शन ए आणि सी हे स्ट्रिक्टली एलिमिनेट झाले. ठीक आहे, आता राहिली कॉम्पिटिशन बी आणि डी मध्ये. ठीक आहे, ऑप्शन डी काय म्हणतोय 3 3 आणि -6 बरोबर. 3 3 -6. तर मी काय करतो 3 काढतो कॉमन. सो काय येईल 1 आय कॅप प्लस जे कॅप -2 के कॅप बरोबर. सो हे काय आलं 1 1 -2 बरोबर. याचा अर्थ काय आहे बघा, आता तुम्हीच सांगा 1/1 1 आहे बरोबर. पण -1/1 आहे का? नाही. सो स्ट्रिक्टली ऑप्शन डी पण मी एलिमिनेट करतो की नाही, ऑप्शन डी पण मॅच होत नाही, पॅरलच नाही आहे याला. सो इथे कमेंट करणं खूप इझी आहे. ऑप्शन आपला बी हा एकमेव ऑप्शन आहे जो पॅरल आहे. सो हाच सॅटिस्फाय करणार आहे. तुम्हाला हे चेक करायची गरज पण नाहीये की हा याच्या कोप्लेनर आहे का नाही या दोन वेक्टर्स सोबत. हे चेक करायची गरज नाहीये. का आपण ऑप्शन असे एलिमिनेट केलेत की हे तिघ ऑप्शन चालले गेले आणि हा एकच कंडिशन सॅटिस्फाय करतोय, पॅरलल टू द वेक्टर 2i - 2j -4k. याच्यात काय डाऊट आहे का कोणाला? सिम्पल आहे. मी सॉल्विंग अप्रोच जास्त नाही वापरला. मी काय केलं फक्त ऑप्शन एलिमिनेट केलं. तुम्ही तसे जाऊ शकताय कोप्लेनरला, मग चेक करायचं की काय कंडिशन आहे, मग ते डिटर्मिनंट 0 असतो बरोबर त्या कोइफिशियंट्सचं. तसं त्या मेथडने तुम्ही जाऊ शकतात. पण ही जास्त ॲप्रोप्रिएट मेथड आहे, कमी वेळात सॉल्व्ह होणारी. आता इकडे एक थोडीशी चूक झालेली, तशी तुम्ही नका करू तिकडे, नाहीतर टाइम तुमचा वेस्ट होईल बाकी काही नाही सीईटी मध्ये. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊ आपण. फोर्स ऑफ मॅग्निट्यूड 3 युनिट्स इन द डायरेक्शन ॲक्ट्स ॲट पॉइंट, देन व्हॉट इज द मोमेंट अबाउट इट्स पॉइंट. ठीक आहे, मोमेंट म्हणजे माहिती का रे? मोमेंट मोमेंट म्हणजे काय असतं? फिजिक्समध्ये शिकलं असेल. मोमेंट म्हणजे काय रे? टॉर्क. कसं रिप्रेझेंट करतात फिजिक्समध्ये? टाऊ बारने रिप्रेझेंट करतात बरोबर. टॉर्कचा फॉर्म्युला शिकले असाल, आर क्रॉस एफ असतं बरोबर. हा फॉर्म्युला गेस इथे लागणार आहे क्वेश्चन मध्ये. बघू आपण. फोर्स दिलाय कर आपल्याला, मॅग्निट्यूड दिले, डायरेक्शन दिले, मग फोर्स तुम्हाला काढता येतच असणार आहे. ओके, मॅग्निट्यूड काय त्याची, आपण फोर्स काढू बघा. 3 आहे त्याची मॅग्निट्यूड. म्हणजे असा एक फोर्स आहे त्याची मॅग्निट्यूड म्हणजे लेंथ वाईज नाही का, 3 न्यूटन. इथं लेंथ वाईज नाही म्हणतात ना, इथं फोर्सच आहे हा शेवटी 3 न्यूटनचा. आणि डायरेक्शन काय दिली आहे त्याची 2i कॅप प्लस 3j कॅप प्लस 6k कॅप. तर वेक्टरला डिफाईन करायला काय लागतं? मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन. पण आपण डायरेक्ट ह्या डायरेक्शनला असं लिहिलेलं नाही चालणार की 3 × 2i कॅप प्लस 3j कॅप प्लस 6k कॅप. आपल्याला कधी पण त्याच्या युनिट वेक्टरने मल्टिप्लाय करायचं असतं बरोबर. युनिट वेक्टर म्हणजे काय रे? जो गिवन तुमची डायरेक्शन आहे त्याला फक्त त्याच्या मॅग्निट्यूडने डिवाइड करा. 2² 4, 3² 9 आणि 6² 36 बरोबर. सो आपला एफ बार काय येईल 3 टाइम्स
हे तर असंच राहील 3i प्लस 2i प्लस 3j प्लस 6k अपॉन 36 प्लस 4 40 प्लस 9 49चा रूट किती 7. सो आपला फोर्स जो आहे ना रे, बघा मॅग्निट्यूड दिलेली डायरेक्शन दिलेली त्याच्यावरनं फोर्स बनवला मी. कसा बनवला? मॅग्निट्यूड तशीच आणि डायरेक्शनला युनिट वेक्टरमध्ये कन्वर्ट केलं मी. मॅग्निट्यूडने का डिवाइड केलं? युनिट वेक्टरमध्ये कन्वर्ट करायला. युनिट वेक्टर आणि त्याला मल्टिप्लाय केलं मॅग्निट्यूडने तर आपल्याला प्रॉपर तो वेक्टर भेटतो. बरोबर, ठीक आहे. आपल्याला एफ आला. आता आपल्याला काय काढायचंय? आर बार. आर बार काय असते रे? डिस्प्लेसमेंट. ठीक आहे. अबाउट कुठला पॉईंट विचारलाय? -1 2 3 या पॉईंटबद्दल विचारलंय. बरोबर. आणि कुठे होता फोर्स? ऍक्ट कुठे करतोय फोर्स? हा जो आहे 111 लॅक करतोय. बरोबर, .111 ला हा फोर्स ऍक्ट करतोय. तर ठीक आहे. आता डिस्प्लेसमेंट काय असणार? ऑब्विसली त्या दोन पॉईंट्स मधलं सबट्रॅक्शन विल गिव्ह अस डिस्प्लेसमेंट. बरोबर आहे का रे? याला मी पॉईंट लेट करतो ए, याला मी लेट करतो पॉईंट बी. मोमेंट अबाउट दिस पॉईंट. मोमेंट म्हणजे टॉर्क. हा फोर्स इथं कुठेतरी ऍक्ट करतोय 111ला. हा फोर्स बघा हा वाला. आणि एक पॉईंट कुठेतरी आहे तिकडे -1 2 3 कुठे प्लेन XYZ प्लेन मध्ये असेल हा पॉईंट कुठेतरी. बरोबर. आणि हा फोर्स पण असा डायरेक्ट ऍक्ट नाही करत आहे, या डायरेक्शन मध्ये ऍक्ट करतोय. बरोबर, ती डायरेक्शन इथे प्लॉट करणं पॉसिबल नाहीये. पण तुम्हाला कळतंय का हा जो त्यांच्यातला डिस्टन्स आहे, गॅप, ज्याला आपण रिप्रेझेंट करतो आर किंवा डी आर, तो ह्या दोन वेक्टर्सचं सबट्रॅक्शन आपल्याला तो वेक्टर देणार आहे डी आर बार. सो आपण आर बार किंवा डी आर बार काय येईल आपलं? ए बार मायनस बी बार काय येईल? 1 - 1 2i कॅप प्लस 1 - 2 विच इज -1 जे कॅप प्लस 1 - 3 -2 -2k कॅप. सो आपला डी आर बार किंवा आर बार काय आलाय? 2i कॅप मायनस जे कॅप -2k कॅप. बरोबर, या पॉईंटचं सबट्रॅक्शन आहे 1 - -1 2 1 - 2 -1 आणि 1 - 3 -2. बघा आर बार आलाय, तुमच्याकडे एफ बार आहे, तुम्हाला काढायचा टॉर्क किंवा मोमेंट आहे. आर क्रॉस एफ मी करतो. कसं करतात आर क्रॉस एफ? डिटर्मिनंट मेथडने आय जे आणि के, आणि घेतात आपण कोइफिशियंट्स. आरचे काय कोइफिशियंट्स आहेत बघा? 2 -1 -2. आणि एफचे काय आहेत बघा? एफ आपला हा आहे 3/7, तर मी कॉन्स्टंट त्या साईडला घेऊ शकतो. बरोबर. आणि मग कोइफिशियंट्स काय ह्याचे? 2 3 6. बरोबर आहे का? ठीक आहे. आता आपण वापरू बघा. 3/7 ॲज इट इज राहील. हे आपण हाईड करतो आयच्या वेळेस. बघा -6 -6 विच इज -6 + 6. सो हे येईल आपल्याला 0i कॅप. जेच्या वेळेस आपण काय करतो रे? नेगेटिव्ह साईन घेतो. हे इम्पॉर्टंट आहे, हे विसरू नका. पण नेगेटिव्ह साईन घेतो. बरोबर. बघा आता हे आपण हाईड करू, तर हे 12 -2 × 2 म्हणजे 12 + 4 विच इज 16 येईल आपल्याला इकडे. 16, पण 16 कसं येईल रे? -16 येईल का +16 येईल? मायनस येईल. ओके, हा मायनस ऑलरेडी आहे, सॉरी प्लस येईल. हा मायनस ऑलरेडी आहे. सो बघा 12 + 4 16 प्लस के कॅपचं कसं असतं बघा, हे आपण हाईड करतो. सो हे येईल 3 × 2 6 +2. का +2? 6 असतं बघा, असं असतं 6 मायनस हे बघा 2 × -1. सो हे काय होईल रे? 8 होईल ना. हा मायनस आणि हा मायनस मिळून प्लस 6 + 2 8. 8k कॅप. बरोबर. सो आन्सर काय आलं रे? 3/7 16j -16j कॅप प्लस 8k कॅप. सो आता मी याच्यातनं 8 कॉमन काढतो बघा. 3 × 8/7 -2j कॅप प्लस k कॅप असं येईल. आणि 3 × 8 24 असतो. सो आन्सर येईल 24/7 -2j कॅप 24/7 -2j कॅप प्लस k कॅप. या क्वेश्चनचा आन्सर आहे ऑप्शन नंबर सी. ओके, बेसिक फिजिक्सचा हा फॉर्म्युला आहे. आर क्रॉस एफ, मोमेंट टॉर्क एकच. ओके, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊ. इफ पी इज अ पॉइंट इन द प्लेन ऑफ ABCD. ठीक आहे, आपण प्लेन कन्सिडर करू.
ABCD सच दॅट पी कुठेतरी पॉईंट आहे, असं नाही की सेंटरलाच आहे, इथे 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 कुठेही असू शकतो. तर मी काय करतो बघा, डिफरन्शिएट करण्यासाठी मी हा कलर वापरतो. हा, या पॉइंटला मी काय आणतो, पी. बरोबर. तर तुम्हाला काय बोलताय आता ते, की ए पी बार कसा येईल, असा. बरोबर. प्लस पी बी बार म्हणजे P to B प्लस सी पी बार म्हणजे कसा, असा. आणि P to D असा इज इक्वल टू 0 जर आहे. ओके, ही कंडिशन दिली आहे. देन व्हॉट इज द क्वाड्रिलॅटरल इज ओके, इन जनरल. ओके, तुम्हाला इन जनरल विचारलंय. इन जनरल रेक्टँगल, ट्रॅपेझॉइड, पॅरलोग्राम, काइट. तर ठीक आहे, बघा, बेसिक वेक्टर कंडिशनच वापरायचे, त्याच्यात काही खास नाही. AP प्लस PB प्लस CP प्लस PD इज इक्वल टू 0 गिवन आहे. बघा आता हे दोन टर्म्स त्यांनी ऑर्डर अरेंज करून दिले. AP म्हणजे काय, A to P, आणि PB म्हणजे काय, P to B. याचा अर्थ काय रे, AP प्लस PB म्हणजे मी डायरेक्ट AB ला गेलो. वेक्टर लॉ ॲडिशन, आपला ट्रायंगल लॉ असतो ना, दिस टू दिस म्हणजे हा वाला वेक्टर AB बार. सो याला मी लिहू शकतो AB बार. बरोबर. प्लस तसंच सेम बघा, C to P आणि P to D म्हणजे काय, C to D. सो याला मी लिहू शकतो काय, CD बार इज इक्वल टू 0. सो मी काय करतो, AB बार इज इक्वल टू मायनस CD बार लिहितो तिकडे गेल्यावर. आणि तुम्हाला माहिती असेल, जर हा वेक्टर आहे A बार, तर मायनस A बार कसा असतो रे, फक्त साईन चेंज होते मायनस A बार. बरोबर. डायरेक्शन चेंज होते साईन चेंज झाली की. सिमिलरली जर हा CD बार असेल, म्हणजे C to D ला CD तर मग मायनस CD बार काय असेल, D to C जावं लागेल आपल्याला. हा होईल मायनस ऑफ CD बार, काय, DC बार. तर मी याला असं लिहितो, DC बार. बरोबर. सो तुम्हाला बेसिकली काय आलंय, AB बार इज इक्वल टू DC बार, ही कंडिशन आली आहे. आणि आपण कन्क्लूड करू शकतो, हे वेक्टरच जर इक्वल आहेत, तर AB बार चा मॅग्निट्यूड आणि DC बारचा मॅग्निट्यूड हाही इक्वलच आहे, कारण वेक्टरच इक्वल आहे. वेक्टर इक्वल असले म्हणजे मॅग्निट्यूड त्यांचं इक्वल असणारच. म्हणजे बघा, AB बार आणि DC बार हे इक्वल आहेत. गिव्हन कंडिशन आपल्याला फक्त एवढं कळलंय. ठीक आहे, ABCD आहे क्वाड्रिलॅटरल, तर AB आणि DC हे आहेत सेम वेक्टर्स. आय मीन त्यांचं मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन सेमच. आता बघा, जर रेक्टँगल आपण ऑप्शन A कन्सिडर केला रेक्टँगल, तर असं काही मेन्शन्ड आहे का रे, की यांच्या ज्या डायगोनल्स आहेत त्यांच्यामधला अँगल 90 डिग्री आहे, किंवा असं काही स्पेसिफिकेशन्स दिलेत का? रेक्टँग्युलर होण्यासाठी स्पेसिफिकेशन्स लागतात. सगळ्यात जनरिक असतो पॅरलेलोग्राम. बरोबर. त्याला मग स्पेशल केसेसमध्ये आपण कन्वर्ट करतो, की सगळं साईड इक्वल असले स्क्वेअर, आणि मग त्याच्यात पण सगळे अँगल्स पण इक्वल पाहिजे, 90-90-90-90 सेंटरवाले, तर तो स्क्वेअर होतो. मग डायगोनल्स बायसेक्ट केले पाहिजे एकमेकांना. ह्या पर्टिक्युलर कंडिशन्स आहेत पॅरलोग्रामच्या. पण आपल्याला बघा, हा जो बनलाय आता इन जनरल, नाही का, अपोजिट साईड इक्वल पॅरलल, ऑब्विसली. आता तुम्हीच विचार करा, जर हे दोन साईड इक्वल आहे, पॅरलल आहे, हे दोन नसणार का? आहे काही कंपल्शन असं? करा, विचार करा. आपण ऑप्शन एलिमिनेशनकडेच जाऊ. हे थोडंसं कॉम्प्लेक्स होऊन जाईल तुमच्यासाठी. बघा, रेक्टँगल नाहीये हे कळलं का? त्यांनी काय विचारलंय, परत परत त्यांनी या शब्दावर मी स्ट्रेस टाकतो, इन जनरल म्हणजे जनरिक. सगळ्यात बेस काय याचा, बाकी कंडिशन स्पेसिफाय नाही केलं आपल्याला. आता काईट होण्यासाठी पण काय रे, बघा, काईट जर घेतलं ना, सगळ्या साईड त्याच्या सेम असतात. गिव्हन कंडिशनवरून आपल्याला हे कळतच नाहीये की ह्याच्या सगळ्या साईड सेम आहेत. आणि ट्रॅपेझॉइड, तुम्हाला ट्रॅपेझियम माहिती असेल. बघा, ट्रॅपेझियम असं आहे, याच्यात तर म्हणजे कुठल्याच हे पॅरलल असतात पण, आणि हे पण हे पॅरलल नसतात.
सो बघा यांनी काय म्हटलंय, ए बी आणि डी सी पॅरलल आहे आणि सेम आहे. हे दोन बघा, ही साईड आणि ही साईड कधी सेम नसू शकते, हिची लेंथ जास्त आहे. आणि जर हे दोघं सेम जरी असले तरी हे एकमेकांना पॅरलल नाहीये. सो बघा क्लिअरली काइट, रेक्टँगल आणि ट्रेपेझॉइड मी कट करतोय का, कंडिशनच तेवढं आपल्याला गिवन नाहीयेत. आपल्याला एक बेसिक कंडिशन गिवन आहे ही वाली, ज्याच्याने एकच कन्क्लुजन निघतंय आपल्याला. आपलं काय की ही एक फक्त कंडिशन, ए बी बार इज इक्वल टू डी सी बार, त्यांचं मॅग्निट्यूड सेम. याचा अर्थ काही इन जनरिक तो पॅरेललोग्रामच असू शकतो. अजून पुढे काही स्पेसिफिकेशन्स गिवन असते तर आपण सांगू शकलो असतो की ऑप्शन ए बी डी पैकी कुठला आहे. सो या क्वेश्चनचा आन्सर ऑप्शन नंबर सी असणार. इन जनरल द गिवन कंडिशन इज सॅटिस्फाईड फॉर पॅरेलोग्राम. सगळ्यांसाठी सॅटिस्फाय होतेच, पण इन जनरल हा पॅरेलोग्राम आहे. अजून काही स्पेसिफिक कंडिशन दिल्या असतील की ऑल साइड्स इक्वल, मग त्याच्यामधले अँगल्स 90 डिग्री, तर आपण बाकी ऑप्शन चेक केले असते. ठीक आहे. सो या क्वेश्चनचा आन्सर आहे ऑप्शन नंबर सी. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. इफ ए बार, बी बार अँड सी बार बी 3 नॉन झिरो वेक्टर्स, नो 2 ऑफ विच आर कोलिनियर. आणि मग काय दिलं, इफ वेक्टर ए प्लस 2b इज कोलिनियर विथ सी. कोलिनियरिटीची कंडिशन माहिती आहे ना, ए प्लस 2b, ए बार प्लस 2b बार कोलिनियर विथ सी जर म्हटलं ना, तर मी ते कॉन्स्टंट लेट करतो C1. C1 नको, सी आहे करण्यापासून म्हणजे एक्स म्हणू आपण. ठीक आहे, इट्स एक्स टाइम्स सी बार. तुम्ही लॅमडा केलं असेल जसं की की दोन वेक्टर्स कोलिनियर आहेत, तर ए बार आपण लिहितो नाही का, ए बार इज लॅमडा टाइम्स बी बार. बरोबर, कोलिनियरिटीची ही कंडिशन होती. तसंच मी काय लेट केलं बघा, हा जो वेक्टर ए प्लस 2b बार हा कोलिनियर कशासोबत आहे, सी बार ना. मग ए प्लस 2b बार इज एक्स टाइम्स, हा मल्टिप्लिकेशन नाही, हा एक्स आहे, एक्स टाइम्स सी बार. आणि सिमिलरली पुढचं काय रे, बी प्लस 3c बार इज कोलिनियर विथ ए बार. काय, बी बार प्लस 3c बार. आता इथं एक्स झाला, मी इथं घेतो वाय, वाय टाइम्स ए बार असं येईल. बरोबर, याचा अर्थच काय, ए प्लस 2b हा कोलिनियर आहे सी बार सोबत, आणि बी प्लस 3c हा कोलिनियर आहे ए सोबत. एक्स आणि वाय मी इंट्रोड्यूस केलेत, सो त्यांची व्हॅल्यू काढून मला परत सबस्टिट्यूट करायला लागेल. एक्स वाय नकोच आहे आपल्याला. विचारलं काय बघा, ए बार प्लस 2b बार प्लस 6c बारची व्हॅल्यू विचारली. आता तुम्ही बघा, ए बार प्लस 2b बार हा तर इथं आहे, ए बार प्लस 2b बार काय रे, एक्स सी बार. मी याला लिहू का, ए बार प्लस 2b बारला एक्स सी बार प्लस 6c बार. सो हा काय येईल, हे बघा आपल्याला काय विचारलंय, ए बार प्लस 2b बार प्लस 6c बार. याला मी काय लिहिलं, ए बार प्लस 2b बारला एक्स सी बार आणि 6c बार, तसंच सी बार कॉमन दिसतोय, ब्रॅकेटमध्ये राहील एक्स प्लस सी, एक्स प्लस 6. बरोबर, ही आली इक्वेशन नंबर 1. सिमिलरली बघा, आता मी ए बार प्लस 2b बार प्लस 6c बारला असं पण लिहू शकतो बघा, ए बार प्लस 2b प्लस 6c मधनं मी 2 कॉमन काढतो, सो हे काय येईल, बी बार प्लस 3c बार. बरोबर का रे, बघा ए बार प्लस 2b बार प्लस 6c बार. आता बघा, बी बार प्लस 3c बार हा तर वाय ए बार आहे, सो मी याला असं लिहू का, ए बार प्लस 2y ए बार. बरोबर, ए वाय 2y ए बार प्लस ए बार. आता परत मी याच्यातनं ए बार कॉमन काढतो, काय येईल ब्रॅकेटमध्ये 1 प्लस 2y. बरोबर, सो मी याला लिहू का, 1 प्लस 2y टाइम्स ए बार. बघा काहीच अवघड नाहीये. ए प्लस 2b प्लस 6c विचारलाय, त्यात मी ए प्लस 2b ला आपण कलेक्ट केलं एक्स सी लिहिला आणि सी कॉमन काढून एक्स प्लस 6 आला. सिमिलरली तसंच आपण काय, बी प्लस 3c ला काय लेट केलेलं, वाय. पण मग आपण ह्याला 2 ने मल्टिप्लाय केला इक्वेशनला, तर काय होईल बघा, 2b प्लस 6c इक्वल टू 2y इंटू ए बार. तेच केलं ना आपण. बघा हा जो आहे 2b प्लस 6c याला लिहिलंय मी 2y बार, सो हा येईल ए बार प्लस 2y बार. आता ए बार कॉमन काढलं, 1 प्लस 2y राहिलं, तेच मी लिहिलंय इक्वेशन नंबर 2. तुम्ही बघाल LHS दोघांचे सेमच आहेत, इक्वेशन 1 आणि 2चे. याचा अर्थ काय, RHS पण सेम पाहिजे. इट इम्प्लाइज की एक्स प्लस 6 टाइम्स सी बार इज इक्वल टू एक्स प्लस 6 टाइम्स सी बार इज इक्वल टू 1 प्लस 2y टाइम्स ए बार. बरोबर का रे, काय डाऊटच आहेत कोणाला. आता यांनी काय म्हटलंय, आता मी सी बार आणि ए बार असं कॅन्सल डायरेक्ट करू नाही शकत, कारण ते इक्वल नाही आहेत. बरोबर, आणि ते झिरो सुद्धा नाही आहेत.
कसं असतं, जर इकडे कुठलं तरी कॉन्स्टंट असता आणि मी याला 0 मल्टिप्लाय केलं असतं, बरोबर, आणि सिमिलरली इथे मी याला 0 आन्सर आलं असतं एच इज इक्वल टू आर एच एस. पण आपल्याला काय सी बार आणि ए बार काय दिलंय बघा, नॉन झिरो. याचा अर्थ सी बार आणि ए बार झिरो नाही आहेत. पण मला या दोघांना इक्वल प्रूफ करायचं आहे, सो मी या दोघांना झिरो नक्कीच टाकू शकतो. म्हणजे बघा, मी असं लिहू का, x+6 झिरो असेल आणि ओके अँड 1+2y जर झिरो असेल तर ही कंडिशन सॅटिस्फाय होईल. कारण 0 इंटू सी बार बघा, 0 इंटू सी बार हे इक्वल टू असणार आहे 0 इंटू ए बारला, बरोबर. तर मी काय केलं बघा, x+6 म्हटलं 0 अँड 1+2y म्हटलं 0. एक्स वाय आले आपले, x-6 आला आणि y इकडे जाऊन -1/2 होईल, बरोबर. 2y + 1 0 आहे ना, ठीक आहे. एक्स आला, वाय आला. आता कुठले बघा, ह्या दोन इक्वेशन आहेत, मी काय करतो ह्याच्यात टाकतो एक्सची व्हॅल्यू काय रे, या इक्वेशनमध्ये टाकतो मी -6. सो बघा काय येईल, ए बार प्लस 2b बार प्लस 6 बार जे आपल्याला काढायचं आहे इज इक्वल टू -6 + 6. एक्सची व्हॅल्यू टाकली मी टाइम सी बार म्हणजे काय रे, 0. सो आपला ए बार प्लस 2b बार प्लस 6c बार आलाय 0. या क्वेश्चनचा आन्सर आहे ऑप्शन नंबर डेल्टा, ऑप्शन नंबर डी, बरोबर का. ठीक आहे. आता तुम्ही वाय टाकाल इथे -1/2 ना, तर बघा शेवटी हे 0च येणार आहे. सो या क्वेश्चनचा आन्सर ए प्लस 2b प्लस 6c इक्वल टू 0 हे राईट आन्सर. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊ. बघा काय म्हणते, इफ डॉट प्रोडक्ट्स ऑफ वेक्टर ए विथ 3 वेक्टर्स आर -1 6 अँड 5 देन फाइंड ए. अशा केसमध्ये काय करायचं बघा, ए बारला माहिती नाही आहे ना आपल्याला ए बार काय, तर मी त्याला लेट करतो xi प्लस वाय जे प्लस झेड के, बरोबर. आणि 3 आपल्याला काय दिल्या कंडिशन्स, ए बारचा डॉट प्रोडक्ट विथ पहिला वेक्टर काय रे, 3i कॅप -5k कॅप इज -1. आता ए बारला काय म्हणू मी, ए बारला काय म्हटलं, xi प्लस वाय जे प्लस झेड के चा डॉट प्रोडक्ट विथ 3i कॅप -5k कॅप -1 आहे, बरोबर. डॉट प्रोडक्टची कंडिशन काय असते, एक्स वाले एक्स सोबत, सो हे येईल 3x. इथं वायची टर्मच नाही आहे आणि झेडचं -5z, बरोबर, इज इक्वल टू -1. ही आली आपल्याला इक्वेशन नंबर 1. सेकंड इक्वेशन बनवता बघा, परत काय लिहिले, ए बार म्हणजे काय, xi प्लस वाय जे प्लस झेड के सो डॉट. आता हा सेकंड वेक्टर कुठला, हा वाला 2i प्लस 7j, काय 2i कॅप प्लस 7j कॅप, हे काही ते दिलंय 6 दिलंय. बघा आता एक्सचं एक्स सोबत 2x प्लस वायचं वाय 7y आणि झेड नाही आहे प्लस 0 6. सेकंड इक्वेशन पण आपल्याला आली, काय आली, 2x प्लस 7y इज 6. सिमिलरली थर्ड कंडिशन, xi कॅप प्लस वाय जे कॅप प्लस झेड के कॅप डॉट. तिसरा वेक्टर काय, आय कॅप प्लस जे कॅप प्लस के कॅप, हे किती आहे 5. याचा अर्थ काय बघा, एक्स प्लस वाय प्लस झेड 5 आहे. आता बघा 1 2 3 या तिघ कंडिशन सॅटिस्फाय होणारा कुठला ऑप्शन आहे चेक करा. एक्स प्लस वाय प्लस झेड म्हणजे हे जे आय जे आणि के चे कोइफिशियंट्स आहेत त्यांची ॲडिशन 5 पाहिजे. सो ऑप्शन नंबर ए बघा, 3 + 2 5 करतंय सॅटिस्फाय. ऑप्शन नंबर बी बघा, 3 - 2 हे तर 1 येतं आहे, आपला आन्सर 5 पाहिजे. ऑप्शन बी गेला, डायरेक्ट एलिमिनेट. ऑप्शन 3 मध्ये पण 3 + 2 5 सॅटिस्फाय करते. ऑप्शन नंबर डी 3 + 1 4 + 2 6 सॅटिस्फाय नाही करते. याचा अर्थ काय, ऑप्शन डी पण गेला. बघा तुम्ही एक कंडिशन वापरली, 2 ऑप्शन डायरेक्ट एलिमिनेट केले. सिमिलरली बघा आता पहिली कंडिशन वापरा किंवा दुसरी वापरा, चला पहिली वापरू. काय 3 टाइम्स x -5 टाइम्स z -1 आहे. बघा 3 टाइम्स x म्हणजे किती रे, 3 × 2 -6 आणि -3 × 5 15. नाही रे, ऑप्शन ए मॅच नाही होणार, कारण बघा 2 आणि 3 आहे ना. बघा तुम्ही 3 × 2 टाकाल, -5 × किती 3 टाकाल तर हे येईल 6 - 15 -9 येईल.
पण हे -1च्या इक्वल नाही आहे. सो हा ऑप्शन पण एलिमिनेट झाला. आता तुम्ही चेक करू शकता ऑप्शन सी बघा. 3 इंटू 3 9 येईल आणि -2 इंटू 5 10. 9 - 10 -1 सॅटिस्फाय करतंय. मीन्स या क्वेश्चनचा आन्सर आहे ऑप्शन नंबर सी. हा क्वेश्चन आपण एलिमिनेशनने केला आणि सीईटीतही हीच मेथड जास्त चांगली असेल जर तुम्ही कराल तर. तुम्ही XYZ सॉल्व्ह करत बसाल तर तुमचा टाइम कन्झ्युम होईल उगाचच, नाही का? की एक्सला मी तिकडे गेलो, वाय प्लस झेडला मी 5 - x दिलं, मग इथे टाकलं, असं करत येईल आन्सर. लेंदी जाईल, खूप लेंदी जाईल. त्यापेक्षा ऑप्शन एलिमिनेशन कधीही चांगले. सो या क्वेश्चनचा आन्सर आहे ऑप्शन नंबर सी. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊ. गिवन आहे मॅग्निट्यूड ऑफ ए इक्वल टू बी इक्वल टू सी. या 3 वेक्टर्सचा मॅग्निट्यूड सेम आहे. अँगल बिटवीन ईच पेअर म्हणजे बघा, ईच पेअर म्हणजे काय? ए बार आणि बी बार मधला अँगल, बी बार आणि सी बार मधला अँगल, सी बार आणि ए बार मधला अँगल. सगळ्यांमधला अँगल 60 डिग्री, π/3 ना, 60 डिग्री बरोबर. आणि काय दिलंय? मॉड ऑफ ए बार प्लस बी बार प्लस सी बार √6 दिलंय. आणि आपल्याला विचारलं एचं मॉड म्हणजे मॅग्निट्यूड. मी काय करतो, सिम्पल स्क्वेअर करतो बघा. तर हे काय होईल? ए बार प्लस बी बार प्लस सी बार च्या मॉड्युलसचा स्क्वेअर, √6चा स्क्वेअर 6. ए प्लस डी प्लस सी होल स्क्वेअर माहिती आहे ना रे. हा येईल मॉड एचा स्क्वेअर प्लस मॉड बीचा स्क्वेअर प्लस मॉड सीचा स्क्वेअर प्लस 2 काय असतं ए डॉट बी प्लस 2 मी कॉमन काढला सगळं, बी डॉट सी आणि प्लस सी डॉट ए. बरोबर का? पण इथं काय म्हटलं रे बघा, मॉड ऑफ ए इज मॉड ऑफ बी आणि मॉड ऑफ सी हे सगळे सारखेच आहेत. मग जिथं जिथं आता मला काढायचं ए ना, मग जिथं जिथं बी आहे मी तिकडे तिकडे सगळीकडे बी आणि सीच्या जागी ए लिहितो. सो हा होईल मॉड ए स्क्वेअर प्लस मॉड ए स्क्वेअर प्लस मॉड ए स्क्वेअर. बरोबर का? प्लस 2 टाइम्स. आता बघा, ए डॉट बीला मी काय लिहू? मॉड ए मॉड बी कॉस, त्यांच्यातला अँगल किती? 60 डिग्री. सिमिलरली मॉड बी मॉड सी, त्यांच्यातला अँगल किती? कॉस 60 डिग्री. प्लस मॉड सी मॉड ए, त्यांच्यातला अँगल परत 60 डिग्री. बरोबर का? सो हे कशात कन्वर्ट होईल बघा, मॉड ए स्क्वेअर प्लस मॉड ए स्क्वेअर प्लस मॉड ए स्क्वेअर विच इज 3 टाइम्स मॉड ए स्क्वेअर. प्लस इथून बघा, cos 60 कॉमन दिसतंय आणि 2 तसंच आहे, 2 cos 60. ब्रॅकेटमध्ये काय रे बघा, मॉड ए इंटू मॉड बी, मॉड ए इंटू मॉड बी, पण मॉड ए आणि मॉड बी सेमच आहे. सो याला मी लिहू का मॉड ए प्लस मॉड ए. आणि बी आणि सी पण शेवटी बघा, हे जे बी आणि सी आहे हे पण शेवटी एलाच इक्वल आहे. मॉड ए मॉड बी मॉड सी सगळे शेवटी एच आहेत ना, मॉड ए. सो परत मी बी आणि सीला काय लिहू? मॉड ए इंटू मॉड ए. सिमिलरली सी आणि एला पण काय लिहू? मॉड ए इंटू मॉड ए. सगळे ए मध्येच कन्वर्ट केले. सो बघा, हे आलं 3 टाइम्स मॉड्युलस ए चा स्क्वेअर. हे सगळं कशाला इक्वल आहे रे? RHS लिहायची राहिली, इक्वल टू 6 आहे, इज इक्वल टू 6 आहे. बरोबर. सो 3 टाइम्स ए स्क्वेअर प्लस 2 cos 60 किती असतं? हाफ असतं. बरोबर. 2 कॅन्सल होईल बेसिकली. सो बघा, ए इंटू ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर, हे पण येईल 3 मॉड ए स्क्वेअर. सो बघा, 3 टाइम्स मॉड ए स्क्वेअर प्लस हे तर कॅन्सल झालं, 3 टाइम्स मॉड ए स्क्वेअर इज इक्वल टू 6. सो आपल्याला काय आलं? 6 टाइम्स मॉड्युलस ऑफ ए चा स्क्वेअर इज इक्वल टू 6. बरोबर. 6 कॅन्सल होईल, मॉड्युलस ए चा आपला स्क्वेअर येईल 1. सो मॅग्निट्यूड विचारलाय, मॅग्निट्यूड नेगेटिव्ह नसतो. सो मी लिहितो मॉड्युलस ऑफ ए, मॅग्निट्यूड ऑफ ए काय आला आपला? 1. ऑप्शन नंबर कुठला? सी डी दिलं नाही, ठीक आहे. बी मॅच झालं, ऑप्शन नंबर बी या क्वेश्चनचा आन्सर. बरोबर का? ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन कडे. काय म्हणतं? ए दिलाय, बी दिलाय, सी दिलाय आणि काय विचारलं? ए प्लस टी बी इज परपेंडिक्युलर टू सी. म्हणजे याचा अर्थ काय बघा, परपेंडिक्युलर कधी पण दिलं ना वेक्टर्स मध्ये, तर काय डायरेक्ट डॉट प्रॉडक्ट 0 दाखवायचं त्या दोन वेक्टर्स मधला. बरोबर ना?
कॉस 90 झिरो असतं, कारण ए डॉट बी ए बी कॉस थीटा. तर बघा काय दिलंय, ए बार प्लस टी बी बार इज परपेंडिक्युलर. याचा अर्थ काय, यांचा टू काय सी बार, यांचा अर्थ काय, या दोघांचा डॉटचा आन्सर येईल 0. सिम्पल, बरोबर. तर बघा ए बार मी लिहितो 2i कॅप प्लस 2j कॅप प्लस 4k कॅप, बरोबर, प्लस ब्रॅकेट आहे टी टाइम्स बी बार. सो टी इंटू मायनस आय कॅप प्लस 2j कॅप प्लस के कॅप डॉट सी बार किती आहे रे, 3i प्लस जे, यानंची 0, बरोबर, हे 0 यायला पाहिजे. सो मी आता ब्रॅकेट्स राहू देतो, 2i कॅप प्लस 2j कॅप प्लस 4k कॅप. मी टी मल्टिप्लाय करतो सगळ्यांना. सो हे काय होईल बघा, मायनस टी आय कॅप प्लस 2tj कॅप प्लस टी के कॅप, बरोबर का. टी मी मल्टिप्लाय केलं 1 2 आणि 3 तिघांना, डॉट हा वेक्टर जो परपेंडिक्युलर आहे इक्वल टू 0. आता बघा मी आय आणि आयच्या टर्म्स एकत्र घेतो, जेच्या टर्म एकत्र घेतो आणि केच्या टर्म एकत्र घेतो. सो व्यवस्थित बघा, मी जर काढलं आय कॅपचं काय होईल 2 आणि टी मायनस टी आहे, सो 2 मायनस टी आय कॅप, बरोबर, प्लस जर मी कॉमन काय काढला जे, सो इथे 2 आहे आणि इथं 2t आहे, सो हे 2 प्लस 2t, बरोबर का, जे कॅप. सिमिलरली मी कॉमन काढलं के कॅप, काय येईल, केचं क्वेश्चन इथं काय 4 आणि इथं काय प्लस टी. सो बघा हा एक वेक्टर डॉट 3i कॅप प्लस जे कॅप, हे मला काय हवं 0. आता इथे बघा केची कोएफिशियंट नाही, त्यामुळे ह्याची आपल्याला काही गरज पडणार नाही. डॉट प्रोडक्ट घेतल्यावर आपण काय होईल बघा, 2 मायनस टी, बघा आयचे कोएफिशियंट मल्टिप्लाय करतो आपण, आय आणि आयचे, ह्याचं 3 आहे आणि याचं काय 2 मायनस, सो 2 मायनस टी इंटू 3 प्लस 2 प्लस 2t इंटू जेचं काय 1, दोघांचे जेचं बघा येईल 2 प्लस 2t इंटू 1 प्लस इथं केचं कोएफिशियंटच 0 आहे नाही का या वेक्टरमध्ये, सो इकडे लिहिण्यात काही पॉईंट नाही, इज इक्वल टू 0. सो बघा ब्रॅकेट्स ओपन करा, 2 इंटू 3 6 मायनस 3t प्लस 2 प्लस 2t इज 0. सो 6 प्लस 2 8, 6 प्लस 2 8, 3t आणि इज मायनस t इज इक्वल टू 0. देअरफॉर t काय आला, t आला 8, बरोबर. आन्सर आला आपलं t इज इक्वल टू 8. ऑप्शन नंबर कुठला, डेल्टा, बरोबर. डॉट प्रॉडक्ट 0 केलाय, बाकी काहीच नाही. बघा लक्षात ठेवा, परपेंडिक्युलर वेक्टर झाले ना तर डॉट प्रॉडक्टला तुम्ही 0 दाखवायचं. सो या क्वेश्चनचा आन्सर आहे ऑप्शन नंबर डी. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊ. आय गेस हा लास्ट आहे. ए बार दिला, बी बार दिला आणि अँगल बिटवीन ए प्लस बी आणि ए मायनस बी विचारलं. ठीक आहे बघा, ए दिलाय बी दिलाय, बरोबर. ए काय दिलाय, आय कॅप प्लस 2j कॅप मायनस 3k कॅप. बी काय दिलाय, 3i कॅप मायनस जे कॅप प्लस 2k कॅप. मग ए प्लस बी काय येईल रे, ए बार प्लस बी बार काय येईल, या दोन वेक्टर्सचं ॲडिशन, 3 प्लस 1 4 आय कॅप, 2 प्लस मायनस 1 म्हणजे 2 मायनस 1 विच इज 1 जे कॅप, आणि मायनस 3 प्लस 2 मायनस 1 के कॅप. आलं का, ए बार प्लस बी बार. सिमिलरली ए बार मायनस बी बार काढा. आता बघा 1 आय मायनस 3 आय किती, मायनस 2i, 2 मायनस मायनस 1 विच इज 2 प्लस 1 विच इज 3j कॅप, आणि बघा मायनस 3 मायनस 2 मायनस 5 के कॅप. बघा काय डाऊट आहे का याच्यात, सिम्पल, काहीच अवघड नाही. ए बार प्लस बी बार आला, ए बार मायनस बी बार आला. आता अँगल बिटवीन वेक्टर्स कसा करतात रे तुम्ही, कॉस थिटा, या अख्ख्या वेक्टरला ए बार प्लस बी बारला मी म्हणतो कॅपिटल ए बार. हा एक वेक्टर आहे, बरोबर, आणि हा ए बार मायनस बी बारला मी म्हणतो कॅपिटल बी बार. सो तुम्ही फॉर्म्युला काय पडतात, कॅपिटल ए बार डॉट त्या दोनचं डॉट प्रोडक्ट आणि त्या दोघांचं मॅग्निट्यूडने तुम्ही करतात डिवाइड.
बरोबर का? हाच फॉर्म्युला आहे ना, ए डॉट बी अपॉन मॉड ए मॉड बी. सो वापरा. कॉस तुमचा थीटा जो तुम्हाला काढायचा आहे, ए डॉट बी काय येईल बघा, 4 इंटू -2 विच इज -8 आणि +1 इंटू 3 विच इज +3 आणि -1 इंटू -5 विच इज मायनस इंटू मायनस +5 अपॉन मॉड ए आणि इंटू मॉड बी. काहीतरी कॉन्स्टंट्स येतील. व्यवस्थित बघा, न्यूमरेटर तुमचा बघा, 5 + 3 8 म्हणजे काय आलं, -8 + 8 अपॉन मॉड ए बार इंटू मॉड बी बार. -8 + 8 काय रे, 0. 0 अपॉन एनी कॉन्स्टंट 0. सो तुमचा कॉस थीटा काय आला, 0. याचा अर्थ काय रे, थीटा किती आला, 90 डिग्रीज. बरोबर ना? 90 डिग्रीज म्हणजे किती रेडियनमध्ये, π/2 रेडियन. बरोबर का? ऑप्शन नंबर कुठला, सी. या क्वेश्चनचा आन्सर ऑप्शन नंबर सी करेक्ट आहे. बघा, ए दिलाय, बी दिलाय, ए प्लस बी काढला ॲडिशन करून, ए मायनस बी काढला सबट्रॅक्शन करून, त्या दोघांचा डॉट केला, मला 0 आला. याचा अर्थ काय? बघा, मागच्याच क्वेश्चनमध्ये तुम्हाला बोलले डॉट प्रॉडक्ट 0, याचा अर्थ वेक्टर्स आर परपेंडिक्युलर. परपेंडिक्युलर म्हणजे 90 डिग्रीज. या क्वेश्चनचा आन्सर काय, ऑप्शन नंबर सी. काय डाऊट याच्यात? सो ठीक आहे, बघू आपण किती क्वेश्चन्स केले असं टोटल. हा बघा, हा लास्ट होता. सो बघा, तुम्हाला एकदा परत ब्रीफिंग करून देतो मी. हा क्वेश्चनमध्ये हाच एक इश्यू होता, इथे 180 ॲक्च्युली चुकीचं दिलेलं, 120 पाहिजे होतं. तरी 180ने हे आन्सर यायला हवं, ठीक आहे. आणि तुमचं 120 जर असेल तर आन्सर तुमचं रूट होईल. हा क्वेश्चन झाला. हा इम्पॉर्टंट क्वेश्चन होता. तुम्हाला बेसिकली बीपीटी, बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम माहिती पाहिजे होती या क्वेश्चनसाठी. तुम्ही जर डायरेक्ट B+C/2 केलं असतं तर ते आन्सर नसतं आलं बरोबर, कारण ती फक्त आयसोसिलस ट्रायंगलसाठी स्पेशल केस आहे. बरोबर, आयसोसिलस ट्रायंगलसाठी. मी काय केलं इकडे, बीपीटी वापरली, ए बी अपॉन ए सी इज बी डी अपॉन डी सी. तुम्हाला ए बी आणि ए सीचा मॅग्निट्यूड माहिती आहे, त्याचा रेशिओ तुमचा 2:1 आला. मग बी डी अपॉन डी सी, बी डी अपॉन डी सी 2:1 आला. याचा अर्थ काय, डी डिवाइड्स बी सी इन द रेशिओ 2:1. मग तुम्ही सेक्शन फॉर्म्युला वापरला काय, 2 टाइम्स सी बार प्लस बी बार अपॉन 2+1 आणि मग तुम्ही त्याच्याने हा वेक्टर काढला. ऑप्शन्स नव्हते, पण क्वेश्चन चांगला होता. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन हेक्झागॉनवाला. ह्याला मी तुम्हाला 2 मेथड सांगितले. सॉल्विंग मेथड अप्रोच आपला हा पण इझी होता, आणि लॉजिकल, खूप लॉजिकल अप्रोच हा पण थोडा टाइम वाचवतो. त्यामुळे मी तुम्हाला हा पण सांगून ठेवला, सीईटीसाठी येऊ शकतो. कुठे तुम्हाला बोर्ड्स वगैरेला अशा वेक्टरचे प्रश्न येत नाही, पण आले तर तुम्हाला या मेथडनेच सॉल्व्ह करायला लागेल. ठीक आहे, त्यामुळे मी दोघं मेथड सांगितले. आणि मग हा क्वेश्चन तर मी तुम्हाला काय सांगितलं, तुम्हाला कोप्लेनर चेक करायची गरज सुद्धा नव्हती. पॅरलल टू द वेक्टर, या वेक्टरला हा एकच ऑप्शन दिसला जो पॅरलल आहे. ए सी आणि डी नव्हते, सो मी डायरेक्ट एलिमिनेट केलं, ऑप्शन बी ला करेक्ट म्हटलं. नेक्स्ट क्वेश्चन हा चांगला होता. हा थोडंसं फिजिक्स याच्यात वापरलं, म्हणजे एकदम बेसिक. ओके, आपलं टॉर्कला आर क्रॉस एफ म्हटलं. बरोबर, एफ काढला कसा, मॅग्निट्यूड त्याचं गिवन होतं 3 आणि डायरेक्शन त्याची युनिट वेक्टरमध्ये कन्वर्ट केली, आर क्रॉस एफ केला. आणि अबाउट हा पॉईंट होता कुठला, या पॉईंटच्या अबाउट टॉर्क फिरवल्यावर म्हणजे किती येणार टॉर्क, आर क्रॉस एफ. आर काय, ह्या दोघांमधला गॅप म्हणजे डी आर बार बेसिकली. ठीक आहे, एक मिनिट, हा बहुतेक पॉईंट मी चुकीचा लिहिला आहे. हा पाहिजे होता -1 2 3. ठीक आहे ना, हां बाकी ठिकाणी बरोबर घेतला आहे. ओके, -1 2 3 हा पॉईंट आणि 1 1 1 मधला तुम्ही सॉल्व्ह केलं, कॉमन काढला, 24/7 -2 + के आलं तुमचं, 2j + के. नेक्स्ट क्वेश्चन, इन जनरल या टर्मवर जास्त फोकस होता आपला. एवढी एकच कंडिशन आपल्याला माहिती होती, ज्याच्याने आपलं आन्सर आलं काय, पॅरॅलेलोग्राम. रेक्टँगल नाही, काईट नाही, ट्रायपॉझॉइड नाही, कारण स्पेसिफिक कंडिशन्स नव्हत्या. एवढी एकच कंडिशन आपल्याला माहिती होती. आणि या क्वेश्चनमध्ये कोलिनियर दिलेलं, सो मी काय केलं, A+2ला एनी कॉन्स्टंट एक्स टाइम्स सी बार आणि B+3C ला एनी कॉन्स्टंट वाय टाइम्स ए बार. आणि मग बेसिक थोडासा ट्रान्सफॉर्मेशन्स केले. A+2Bला मी एक्स सी लिहिलं आणि इथून 2 कॉमन काढून मी B+3Cला वाय लिहिलं आणि सॉल्व्ह केलं. मला एक्स आला, वाय आला, तो टाकला. कुठली पण एक इक्वेशनमध्ये टाका, तुम्हाला आन्सर येईल 0. आणि हा क्वेश्चन ठीक आहे एकदम. हा तर ठीक आहे, डॉट प्रॉडक्टचाच क्वेश्चन होता. 3 इक्वेशन 3 अननोन तुम्हाला येईल, पण जास्त सॉल्व्ह करण्यात टाइम घालवायचा नाही, एलिमिनेशन वापरायचं सीईटीत. ओके, हा क्वेश्चन तर आत्ताच केलेला आपण जस्ट थोड्या वेळ आधी.
इथं मॉड ए इक्वल टू मॉड बी इक्वल टू मॉड सी, यामुळे सगळा क्वेश्चन एकदम इझी होऊन गेला. आन्सर तुमचा आलं 1. काहीच नाही, ए प्लस बी प्लस सीचा स्क्वेअर, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर प्लस 2ab प्लस 2bc प्लस 2ca वापरायचा होता. बरोबर. ओके. आणि हा पण बघा परपेंडिक्युलर दिलाय, म्हणजे धिस डॉट धिस इज 0 एवढंच वापरून आपलं T8 आला. आणि हा जस्ट केला आता क्वेश्चन आपण, ए प्लस बी काढला, ए मायनस बी काढला, डॉट त्यांचा 0 आला आपल्याला, त्यामुळे 90 डिग्री हा कमेंट केला. ठीक आहे. सो आजचा आपला सेशन संपला. थँक्यू गाईज. नेक्स्ट सेशन अजून तुमच्या व्यक्तिस्थ डाऊट आले तर घेतो मी पुढचा. हे सगळे क्वेश्चन्स इम्पॉर्टंट आहेत CET साठी. सो तुम्हाला बघा काही अजून डाऊट असतील तर टाका फॉर्मवर, आणि हा व्हिडिओ व्यवस्थित बघून घ्या परत एकदा काही अडलं असेल. ठीक आहे, चालेल. मग भेटू आपण पुढच्या व्हिडिओ. थँक्यू.